नमस्कार. आज आपण सुंदर अशी कोथिंबीरची वडी पाहणार आहोत. तर मार्केटमध्ये आता सुंदर ताजी आणि स्वस्त अशी आपल्याला कोथिंबीर मिळत आहे. तर ही आणून आपण छान त्याला स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरं याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि कापलेल्या कोथिंबीरीमध्ये आपण थोडं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं बेसन घातलेलं आहे. आणि भरपूर अशी तीळ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. आणि आपण आता जे तयार केलेलं वाटण होतं तर हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. किंचित खाण्याचा सोडा मी या ठिकाणी घातलेला आहे. आपल्याला नको असेल तर आपण नाही घातला तरी चालेल. तशीसुद्धा ही वडी अतिशय छान तयार होते. त्यानंतर आपण आवश्यक तेवढं मीठ आणि हळद थोडीशी यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि थोडा सोडा घातलेला आहे. आणि वडी नरम होण्यासाठी आपण थोडं तेलाचा वापर या ठिकाणी करणार आहोत. तर बेसन मी थोडंसं रव दिलेलं आहे. जर आवश्यक वाटलं तर आपण ते त्यामध्ये घालणार आहोत. आता कोथिंबीर भरपूर झाल्यामुळे त्याला बाइंडिंगसाठी आपल्याला बेसन जे आहे तर हे आवश्यक आहे. त्यामुळे आपण थोडं बेसन घातलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला घट्ट असा गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे. या ठिकाणी थोडंसं मी हिंग आणि आमचूर पावडर घालायचं विसरली होती. तर आता आपण तो घालून घेणार आहोत. आमचूर पावडरमुळे कोथिंबीरीमध्ये जे सी जीवनसत्व आहे तर ते शरीरात शोषण्यासाठी मदत होते. त्यामुळे कोथिंबीरीच्या वडीमध्ये थोडा आंबट पदार्थ घालणे हे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने मी ते 2 गोळे तयार करून घेतलेले आहे. आणि एका चाळणीला थोडासा तेलाचा हात आपण लावलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे गोळे ठेवून देणार आहोत. अशा पद्धतीने जर आपण वडी तयार केली तर त्यामध्ये भरपूर कोथिंबीर आपण घालू शकतो. आणि करायलासुद्धा अतिशय सोपी अशी ही आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने आपण कोथिंबीर वडी करायची असते. आता एका बाजूला कुकरमध्ये आपण पाणी गरम केलेलं होतं तर त्यामध्ये आपण हे गोळे ठेवून देणार आहोत वाफायला. आणि जवळजवळ 10 ते 12 मिनटापर्यंत आपल्याला याची वाफ ही द्यायची आहे. 10 ते 12 मिनटं आता झालेली आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की गोळे हे छान शिजलेले आहे आणि त्याला क्रॅकसुद्धा थोड्याशा पडलेल्या आहे. म्हणजे आपली कोथिंबीर वडी ही तयार आहे. आणि थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे. आता यापैकी एक जो आहे तर त्याच्या मी वड्या कापून घेतलेल्या आहे आणि त्याचा उपयोग मी आत्ताच करणार आहे. त्यासाठी आपण एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण तेल टाकून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण ह्या वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. जर आपल्याला वाटलं तर आपण याला डीप फ्रायसुद्धा करू शकतो किंवा अशाच वाफवलेल्यासुद्धा आपण या खाऊ शकतो. पण कमी तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपल्या ह्या वड्या ज्या आहे तर त्या छान पौष्टिक अशा तयार होतात. कमी तेलात आणि खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात. दोन्ही बाजूनी थोडं तेल लावून आपल्याला त्या चांगल्या खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जर आपण वड्या केल्या तर आपल्याला भरपूर असा कोथिंबीरीचा फायदा मिळतो. भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये आपण घालू शकतो. कोथिंबीरीमध्ये असलेले फायबर व नैसर्गिक पाचक गुणधर्म यामुळे गॅस, अपचन आणि आम्लपित्त यासारख्या समस्या दूर होतात. आता इकडे एका बाजूला आपल्या वड्या ज्या आहे तर ह्या शॅलो फ्राय होत आहेत. तोपर्यंत आपण जो दुसरा गोळा होता तो सुद्धा कट करून घेतलेला आहे. आणि त्या वड्या ज्या आहेत तर ते एका आपण प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवून घेतलेले आहे. आणि हे आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देऊ. जेव्हा केव्हा आपल्याला ते वाटेल त्यावेळेला आपण ते गरम करून खाऊ शकतो.
आणि यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जी आहे तर ती वाढते. आणि कोथिंबीर ही मनाला शांत करते आणि तणाव व चिंता कमी करण्यासाठी मदत करते. त्याचसोबत त्वचेसाठी, हृदयासाठी, शुगर, मेंदू व एकूणच आरोग्यासाठी ही कोथिंबीर खूप फायदा करते. त्यामुळे आपण अशा ह्या वड्या करून खाव्यात. आणि माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. रेसिपी आवडली तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.